मनुष्यामध्ये व जनावरांमध्ये हजारो रोगावर चालणारा हा रस कसा बनवायचा आणि काहीही दवाखान्यात न जाता घरगुती उपचार करून कसे रोग हे बरे करायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. आता रोग कोणते कोणते ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, आलं का लक्षात. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये हा रस बनवायचा कसा तो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. नमस्कार सर्वांना, चॅनलवर आपल्या स्वागत. भैसर या नावाने 4-5 चॅनल आहेत. फक्त भैसर एवढं नाव, भैसर पिलीव एवढं टाकलं की 4-5 चॅनल येतील. योग्य वाटले तर सबस्क्राईब करा, लाईक करा. मग भजन कीर्तन, शेळीपालन सगळ्या प्रकारचे आहेत, सगळे एकाच प्रकारचा नाही, सगळे. आणि लोकांच्या मागणीस्तव सुरू केलेले. माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो. तर जादा वेळ न घालवता हा रस बनवायचा कसा हे मी सांगतोय, लक्ष द्या. 50 ग्रॅम एकदाच बनवून ठेवायचं. सगळ्या रोगावरती चालणार आहे म्हणून सांगितलं. 50 ग्रॅम भीमसेनी कापूर लिहून घेत जावं व्यवस्थित. भीमसेनी कापूर हा कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतो, मिळून जातो. त्याच्यामुळं नाहीच मिळाला अशी बी ठिकाण आहे जिथे भीमसेनी कापूर मिळणार नाही, तिथे साधा कापूर वापरला तरी सुद्धा चालतो. परंतु भीमसेनी कापराचा इफेक्ट जबरदस्त असतो. 50 ग्रॅम पुदिना अर्क हे औषध तुमच्यासाठी तयार केलेलं 50-50 ग्रॅमचं कमीत कमी 4 वर्षे चालणारं औषध आहे. 50-50 ग्रॅमपासून तयार करायचं. 50 ग्रॅम ओवा अर्क, 3 अर्क तर लक्षात आलं तुमच्या. आता जिरा अर्क मिळत असेल तर ठीक, 50 ग्रॅमच तोही घ्यायचा. जिरा अर्क, जिरे अर्क असं मागितलं की देतात. नसेल तर जिऱ्याचं तेल मिळतं, तेल लक्षात ठेवा. तेल घेताना 100 ml घ्यायचं. 100 नाही, 75 ml घ्यायचं. प्रमाण बदलू नका. म्हणजे 4 पदार्थ तर तुमच्या लक्षात आले. आणि लवंग अर्क, लवंग माहीत आहे सर्व, त्याचा अर्क मिळाला तर ठीक, नाही तर लवंग तेल मिळतं, ते 75 ml. आणि हे सगळे एका चांगल्या काचेच्या बाटलीमध्ये, एवढ्या पसरट असावी बॉटल, त्या काचेच्या बॉटलमध्ये सगळे एकत्रित करून ठेवायचे 1 दिवसभर. आणि सदैव असं हलवत राहायचं 2-2, 3-3 तासाला. 1 दिवसामध्ये पूर्णपणे तुम्ही टाकलेला भीमसेनी कापूर, तुम्ही टाकलेला पुदिना अर्क, तुम्ही टाकलेला आपला ओवा अर्क, हे सगळे मिक्सअप होतील आणि त्याच्यापासून द्रव तयार होईल, लिक्विड तयार होईल. असं नसेल करायचं तर हे पहिले 3 अर्क, ओवा अर्क, भीमसेनी कापूर आणि पुदिना अर्क, हे तिन्ही एकत्रित करून एका पॅक बंद झाकण असलं पाहिजे बरं का. मात्र त्या पॅक बंद झाकण असलेल्या काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा दिवसभर. तुमच्या लक्षात येईल, मध्ये आधी जाऊन फक्त हलवायचं.
हे सगळे खडे असतात, खडे पांढऱ्या स्वरूपाचे. हे तिन्ही पदार्थ एकत्रित आले की याचं द्रव तयार व्हायला सुरुवात होते. आता का होतं का नाही याला खूप कारण आहेत. ध्यानात आलं का तुमच्या? जसं माझा भक्त भगवंताशी एकरूप होतो. नदीचं पाणी समुद्राला मिळाल्यानंतर जसं नदीचं पाणी वेगळं आणि समुद्राचं पाणी वेगळं असं आपण म्हणू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक माय. मी आयुर्वेदिक औषध बनवतोय म्हणजे काहीतरी परमार्थामधलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं सत्व वापरून ते बनवत असेल ना, आणि हे सांगत असेल ना. आणि ते सत्व आहे, आणि सत्व कधी नाहीसं होतं का बावळटानं? हा, त्या सत्वाच्या आधारावर एक एक अभंग, त्या अभंगावर बनवलेली औषध आहेत. आलं का लक्षात? काढा बनवायला मला पट्ट्याला शिकवलंय माझ्या सद्गुरु संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आलं का लक्षात? ब्रह्मरस घेई काढा. त्याच्यामुळं ज्यांचा संतावर विश्वास आहे त्यातल्या त्यात पंचायतन माहित आहे सर्वांना, त्यांच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे आवर्जून करा. घरगुती उपाय करा. मला हे सांगा, यांच्या वेळेला डॉक्टर होते का, वैद्य होते का? अहो हे स्वतःच वैद्य आहेत, फक्त त्यांचं वैदिक ज्ञान समजूनच घेत नाही हो आपण. काल प्रमाण नाही का मी सांगितलं तुम्हाला? अर्थे पुराणे, ओस पडली ओस. शब्दार्थ पंडित ज्ञानी कलियुगामध्ये एक एक अभंग अनुभवल्याशिवाय हे तोंडातून जे माझ्या बोल येतात ते येऊ शकणार नाही, तुमच्या तोंडातून येऊ शकणार नाही. कमेंट्स करणाऱ्यांनी आवर्जून करा. पर डोक्याचा वापर करू नका. त्यामध्ये मेंदू नावाची जी वस्तू आहे, सत्व आहे, त्याचा वापर करून करा. आपण कमेंट्स कोणाला करतोय याचं भान ठेवा कमेंट्स करताना. ओके, हा रस तुम्ही बनवून ठेवा. ह्याचे काय उपाय आहेत, एवढ्या छोट्याशा रसाचे उपाय काय आहेत, हे सगळ्या 4-5 चॅनलवरती माझ्या तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.